काय अट्टहास लावला ना मीडियाने. प्रत्येक गावात जायचं, प्रत्येक जिल्ह्यात जायचं, प्रत्येक तालुक्यात जायचं, त्या ठिकाणच्या मतदार राजाचा पोल घ्यायचा आणि तिथं दोन्हीही बाजूच्या लोकांचा पोल घ्यायचा. परंतु जास्तीत जास्त जे मीडियाला दाखवायचं ते म्हणजे महाविकास आघाडीच्या बाजूच्या लोकांचं बाईट दाखवायचं की बाबा बघा महाविकास आघाडीला लोक पसंत करतायत, आणि महायुतीचं जे बाईट आहे ज्या लोकांचं ते दाबून ठेवायचं, एखादा अर्धच दाखवायचं. तर विचार करा, मीडिया सगळी कामाला लागली. मोठमोठे अँकर गावात जाऊन मुलाखत म्हणजे बाईट घ्यायला लागलेत लोकांच्या. किती पैसा उधळला असेल ना महाविकास आघाडीने. मीडियाने 50 वर्षात पैसा कमावला नसेल इतका या पंचवार्षिकला मीडियाला पैसा मिळाला आहे. आणि जी लोक म्हणतायत ना की लोकशाही धोक्यात आहे, लोकशाही खरंच धोक्यात आहे, परंतु मीडियामुळे. कारण काय माहिती का, पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो आणि मीडियाच विकल्या गेली हो. सर्वसामान्यांनी त्यांची मतं मांडायची कुणाकडे? मीडिया ही एकमेव अशी होती पत्रकारिता की ती सर्वसामान्यांचा आवाज उचलून घेत होती. परंतु आता नाही. तो जरांगे सर्रासपणे खोटं बोलतो तरी त्याला उलट उत्तर विचारत नाहीत. तो जरांगे सकाळी एक, संध्याकाळी एक, दुपारी एक स्टेटमेंट बदलतो तरी त्याला उलट कुणीच बोलत नाही. आणि राहुल कुलकर्णी यांची तर मी पोल खोल करणारच आहे. राहुल कुलकर्णी यांची पोल खोला संध्याकाळी 8:30 वाजता नक्की बघा. जास्तीत जास्त संख्येने या. आणि राहुल कुलकर्णी यांची कशी पोल खोल करते मी, NDA TVचे आहेत ना ते, बघा.